मंडळी, श्रीरामपूर तालुक्यातील जागृत वरद गजाननाचं गणपती मंदिर कुठे आहे तुम्हाला माहिती का? ज्या ठिकाणी हजारो संख्येने लोक येतात आणि सप्ताह होतो. मंडळी, स्वामी शेठच्या गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो ना. आता शनिवार असल्यामुळे आपण निघालो शनीला. आता शुभम शेठ पडल्यामुळे शुभम शेठला काही गाडी चालवता येत नव्हते, मग स्वामी शेठ गाडी चालवत होते. मग काय शनी महाराजांच्या मंदिरात पोहोचून महाराजांच्या पाया पडून निघालो तर पाहत होत का एकदम अर्जंट मध्ये श्रीरामपुरातून अँब्युलन्स पळत होती. मग काय तिथून घरी आलो, बाहेर होते तात्या बाबा उभे. तात्या म्हणे अरे आपल्याला झाड कट करायचे माणूस बोलवा लागेल. म्हणलं माणूस काय झालं, इथं बाहुबली ना डायरेक्ट. मग काय धरली झाडाची पांटी नोडली बाहुबलीच्या वेगाने, फटकन पांटी तुटली ना भो. मग काय डायरेक्ट आपण अमरेंद्र बाहुबली होऊन पांटीला तिच्या ना वाट लावलं. पण मग तिचं आपल्या हातातून झाडाची पांटी सटकली. अरे बाहुबलीला फुसका निघाला गाड्या. मग काय पुन्हा एकदा शायनिंग मारायला पांटी घेतली आणि दिली पांटी साईडला फेकून. आता हे करून घरी निघालो. स्वामी शेठ गाडी चालवायला नाटक करत होते, कारण स्वामी शेठला माहिती पुढे आपल्याला गाडीला लाईट बसवायला जायचे होते. मग काय गाडीला लाईट बसून आम्ही गावात चक्कर मारायला निघलो. पाहत होतो काय तिथं डायरेक्ट येणार रस्त्याच्या मधोमध कुंडी ठेवली होती. का नगरपालिकेचं कामच इतकं भारी, रस्ते आपल्या डायरेक्ट हायवे केलेले. इथं आपल्याला भेटले मधुर शेठ. मधुर शेठ म्हणे घ्या आमचा पण व्हिडिओ. मधुर शेठचा व्हिडिओ घेऊन घरी येऊन पाहिला, पंचर झालेली होती. मग ती पंचरला लावली. स्वामी शेठ मी समोसा खायला स्वामी शेठच्या डायरेक्ट तोंडात जावं लागलेलं होतं. मग काय सकाळी सकाळी आपण हॅपी डॉलीला घेतलं, कारण यांना लय दिवस झाले त्यांना भेटलेलं नव्हतं आणि त्यांना मोकळं बी सोडलं नव्हतं. दोघी बी एकदम ताटात बाजूवर बसलेल्या होत्या. तेवढ्यात काकांचा फोन आला, रे आपल्याला गणरायाच्या पाया पडायला गणेश खिंडला जावं लागेल ना, कारण तिथं आता आपल्या गावचा सप्ताह आहे कीर्तन आहे. मग काय आता आम्ही जातो, आपण भेटू उद्या.